जो माझ्या मागे आहे तो कुक्षे ब्रिज आणि इथे जे पाहू शकता मी ऑन द स्पॉट जाऊन आता दाखवतो नक्की काय ते जे समृद्धी महामार्ग नागपूरला किंवा शिर्डी जाण्याकरता जे मुख्य वळण बनत आहे ते इथलं आहे आणि तिकडून आल्यावर मुंबई ठाण्याकरता जाण्यासुद्धा वळण इथलेच आहे। तुम्ही कुठेही जा, दिल्ली जा, गुजरात जा, पनवेल जा, कुठेही जा, तुम्हाला या मार्गाचाच या ठिकाणचाच तुम्हाला वापर करावा लागणार आहे। हे मुख्य वळण आहे, मेन इंटरचेंज कुक्षे इंटरचेंज। तुम्हाला चांगला व्ह्यू दाखवण्याकरता मी चाललो या डोंगरावर। वरती चढण्याकरता काय ऑप्शन दिसत नाही आहे, तरी पण बघूयात। ओके, अरे बापरे, आलो आहे फायनली। आता तुम्हाला दाखवतो व्ह्यू। आपली मराठी लाईक, शेअर, सबस्क्राईब। समृद्धी महामार्ग सुरुवातीलाच रिक्षा बोलाले काय आहे असो। सध्या जिथे मी उभा आहे ते आताच्याकडे समृद्धी महामार्ग ज्याला म्हटलं जाते, ज्या ठिकाणाहून म्हणजे नागपूरहून आलं मुंबईसाठी ठाण्यासाठी जिथे जातात तो हा मार्ग। तुम्ही जर चारू बाजूला पाहिलं तर इथे एक ब्रिजचे काम सुरू आहे। हा ब्रिज आहे, इथे आता ब्रिजला जी मेन उतरण वगैरे त्याचं काम सुरू आहे। हा एवढा मोठा राऊंड आहे, इथे काहीतरी मशिनरीज आहेत। याच्या मागे देखील तुम्ही पाहू शकता एक चढण गेले, प्लस या ब्रिजला एक उतरण बांधली जाणार आहे। आता मुख्य गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी मी उभा आहे ते कुक्षे इंटरचेंज। या ज्या गाड्या येतात या आमने इंटरचेंज इथून आलेल्या आहेत, जे नाशिक, नागपूर, शिर्डी, छत्रपती संभाजीनगर इकडून सर्व आलेल्या गाड्या आहेत। या जे समृद्धी महामार्ग म्हणून या दिल्ली मुंबई एक्सप्रेसवरनं प्रवास करतात। समोर मुंबई नाशिक महामार्गापर्यंत समोरच मुंबई नाशिक महामार्ग आहे। ग्लोबल कॉम्प्लेक्स ज्या ठिकाणी समृद्धी महामार्गासाठी वळण आहे आत्ताच्या घडीला, कालांतराने ते बंद होईल। ते बंद होण्याचे मागचे कारण म्हणजे हा रस्ता, हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आपल्याला समृद्धी महामार्गावर येणं जाणं जे सुरू राहील ते ह्या ठिकाणावर सुरू राहील। हा पुढचा मार्ग आपला पूर्ण बंद झालेला असेल समृद्धी महामार्ग म्हणून। समृद्धी महामार्गाचं जे एंट्री राहणार आहे ती इथे जे काम सुरू मागे जे सायदारा इंटरचेंज आहे ज्याचा मी व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तिथून आल्यावर इथे बाजूला जो एक रस्ता उतरून गेले तिथनं आपल्याला उतरून आमने इंटरचेंजवरनं समृद्धी महामार्गाकरता जाणे। तसेच आपण समृद्धी महामार्गावर मुंबई किंवा ठाणेकरता जायचं असल्यास तुम्ही या मार्गाने आल्यास तुम्ही पाहू शकता। इथून जर आलात तर हा जो रस्ता आता इथनं जाता हा जो मार्ग आहे बाजूने दिसतोय तुम्हाला, JCB वाला इथनं हा जो वळण गेला आहे हा वळण असा फिरून होतं मागे JCB। हा फिरून आल्यावर ना इथे आता जी उतरण झाली याच्यावरनं या ब्रिजवरनं जाऊन पुढे सायदारा इंटरचेंजवरनं मुंबई नाशिक महामार्गाद्वारे आपल्याला ठाण्याला किंवा मुंबईला जाता येणार आहे। मी कुक्षे इंटरचेंजच्या या बाजूला उभा, आता मी ती मागची बाजू दाखवण्याचा प्रयत्न करतो, मागे जायचा प्रयत्न करतो। शक्य झालं तिथे जाईपर्यंत मी तिथला व्हिडिओ दाखवतो, नाहीतर मग हा व्हिडिओ कदाचित इथेच संपलेला असेल। खणलेला दिसतो भाग, तरी पण बघतो मी तिथे जाता येते का, त्याला जाऊन पाहूयात। तर मी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आलेलो आहे। मी आता तिथे उभा होतो, तिथून तुम्हाला दाखवला हे काय कसं आहे ते। तिथे गाडी आपली पार्क केली आणि तिथून मी आता ह्या ठिकाणी आलेलो आहे ज्या ठिकाणी तुम्हाला बोललो मी दुसऱ्या ठिकाणी दाखवतो कसं राहील ते। चला, काच आपल्यासाठी आपली मराठी माहिती जर चांगली वाटत असेल लाईक करायला विसरू नका। या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब देखील करा। इथून पाहूयात रस्ता आहे का जाण्यासाठी, नाही आहे, इथे गटर बनत आहे पाहू शकता। इथे रस्ता नाही आहे, त्या बाजूला जाण्याकरता आपल्याला बघा इथून आहे का रस्ता बघूयात। नेहमीच वेगवेगळे अपडेट, रोड अपडेट। आज पुन्हा एकदा कुक्षे इंटरचेंज म्हणजे असे इंटरचेंज ज्या ठिकाणाहून आपल्याला दिल्ली, मुंबई, गुजरात, पनवेल, नागपूर कुठेही जायचं असेल तर याच ठिकाणाहून मुख्य वळण राहणार आहे। अशा ठिकाणी आलेलो आहे। तुम्ही पाहू शकता माझ्या मागे कामे सुरू। हा कुक्षे ब्रिज जो माझ्या मागे आहे तो कुक्षे ब्रिज आणि इथे जे पाहू शकता मी ऑन द स्पॉट जाऊन आता दाखवतो नक्की काय ते। जे समृद्धी महामार्ग नागपूरला किंवा शिर्डी जाण्याकरता जे मुख्य वळण बनत आहे ते इथलं आहे आणि तिकडून आल्यावर मुंबई ठाण्याकरता जाण्यासुद्धा वळण इथलेच आहे। तुम्ही कुठेही जा,
दिल्ली जा, गुजरात जा, पनवेल जा, कुठेही जा, तुम्हाला या मार्गाचाच, या ठिकाणचाच तुम्हाला वापर करावा लागणार आहे. हे मुख्य वळण आहे, मेन इंटरचेंज, कुक्षे इंटरचेंज. याच्या पुढे साधारणतः 1-1.5 किलोमीटर अंतरावर आमने इंटरचेंज आहे. आणि इथूनच मागे आज ज्याला कनेक्ट आहे तो साईदारा इंटरचेंज. तर मी तुम्हाला आता वरतून दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर पाहू शकता उतरण्याचे काम जे ते सुरू आहेत. एक लेवल केली जाईल पूर्ण. गडरास्ट हे केव्हाच टाकले, 6 महिने होऊन गेले गडरास्ट टाकून, ब्रिज तयार होऊन. कारण आपल्याला महामार्ग सुरू करायचा होता. मला जायचे वरती, वरतून तुम्हाला हा व्ह्यू दाखवायचे. वेळ पण होत चालले, जसे की मी अनेकदा सांगितलं कामावर जायला. बघू वरती कसे जाता येईल. सर्वत्र लाल माती आहे आणि हे बघा सफेद शूज कालच मुलीने चकाचक धुतलेले, काले पडलेले म्हणून. आणि आज या इथे तुम्हाला समृद्धी महामार्गाची मेन एंट्री कुक्षी एंट्रीचे दाखवायला आलो आणि या लाल मातीतून चालतोय. शूज खराब होत आहेत. तुम्हाला चांगला व्ह्यू दाखवण्याकरता मी चाललो या डोंगरावर. तुम्हाला मागे दिसत असेल, हे बघा गाड्या येतात जात आहेत. समृद्धी महामार्ग, दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, या JNPT वडोदरा देखील म्हटलं, ते अनेक नाव आहेत. आणि आपण वरती जाऊन पाहूयात वरतून कसं दिसेल ते. वरती चढण्याकरता काय ऑप्शन दिसत नाही आहे, तरी पण बघूयात. ओके. अरे बापरे, आलो आहे फायनली. आता तुम्हाला दाखवतो व्ह्यू. हा बघा, इथे साईदारा इंटरचेंज आहे मागे. आणि मधले वेअरहाऊस अजून तोडणे बाकी आहेत. हे वेअरहाऊस तोडल्यानंतर मुंबई नाशिक महामार्ग साईदारा इंटरचेंज, मी 2-3 दिवसापूर्वी जो व्हिडिओ अपलोड केलेला तो याला कनेक्ट होतो. आणि हे तुम्ही पाहू शकता वेअरहाऊस तोडायचे बाकी आहेत. केव्हा तोडल्या जाणे, केव्हा मार्ग तयार होईल. परंतु जे उतरण राहणार आहे नागपूरला जाण्याकरता, तो रस्ता पूर्णपणे तयार करण्यात आलेला आहे. चल दाखवतो. ही इतकी मेहनत लागते, त्यामुळे लाईक करायला विसरू नका. आणि जर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईबही करा. हे बघा अजूनसुद्धा कामे सुरू आहेत. आणि हाच तो मार्ग जो आपल्याला नागपूरच्या दिशेला घेऊन जाणार आहे. जेव्हा आपण ठाणे मुंबईहून येऊ, पूर्ण मार्ग तयार झालेला आहे. इथून उतरण आहे. इथे पुढे 1 किलोमीटर अंतरावर आमने इंटरचेंज. काचा प्लेट आहे आपली मराठी. वेळेअभावी आजचा व्हिडिओ इथंच संपवतो. आणि इथून हा मार्ग जो पुढे जिथे कनेक्ट होतो तो आमने इंटरचेंजपर्यंत का जातो हे मी पुढील व्हिडिओ दाखवेल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओत. कुक्षे इंटरचेंज.